घेत असताना काल पहिल्या पुष्पावली डॉक्टर जगन घराळे यांनी डॉक्टर आंबेडकरांची राष्ट्रवादाची संकल्पना ही आपल्यासमोर मांडली। आज दुसरं पुष्प या व्याख्यानमालेतील कंपनीसाठी आजचे व्याख्याते आहेत प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव सर यांच्या हस्ते पत्रिकेचं गुंफून भारतीय ही अस्मिता फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळेच आपल्याला शक्य झाली। भारतीय घटना धर्मातील सेक्युलर असल्यामुळे आपणा सर्वांना भारतीय अस्मिता मिळाली। तर हीच लोकशाहीचे आणखी पदर उलगडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही ह्या विषयाचे पदर उलगडण्यासाठी आज आपले वक्ते आहेत डॉक्टर हरीश भालेराव। शेक्सपियरनं असं म्हटलं होतं की नावात काय आहे, मात्र मला इथं जरूर सांगावं वाटतं की बाबासाहेबांच्या पासून ते आजच्या डॉक्टर हरीश भालेरावांच्या पर्यंत ही जी सगळी नावं घेताना एक प्रेरणेची लहर आमच्या नसानसात भिनली। ते नावामुळे, फक्त नावामुळे का, नक्कीच नाही, त्या नावात भरलेल्या ठसून भरलेल्या कर्तृत्वामुळे ही नावं आज आमच्या मनात प्रेरणा निर्माण करते। आजचे जे आपले भालेराव सर आहेत तर त्यांना जोडून एक ओळख अशी की मी सरांची विद्यार्थिनी, जयसिंगपूर कॉलेजला सर प्राचार्य होते, त्यावेळेला मी तिथं BSc करते। सरांनी BB शिंदे सरकार कॉलेज कोल्हापूर, जयसिंगपूर कॉलेज आणि रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेज या सध्या सर रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत। तर वरच्या 2 कॉलेजमध्ये सरांनी प्राचार्य पद भूषवलेले आहे। सरांनी PhD केली आहे ती डॉक्टर आंबेडकरांचे राजकीय विचार। सर चळवळीत सक्रिय सहभाग असतात। सरांच्या अगदी जवळच्या एका माणसाने मला असा किस्सा सांगितलेला होता की सर प्राचार्य होते तरी पण चळवळीचे रात्री बॅनर लावण्याचे काम सुद्धा सरांनी केले। कालच एक विषय झाला की बोलके सुधारक आणि तर्फे सुधारक। तर असे आपले सगळ्या चळवळीत सक्रिय असणारे आपल्याला वक्ते लावले। तर सरांचं मी स्वागत करते आणि पुढील जबाबदारी सूत्रसंचालनाकडे सोपवते। धन्यवाद। धन्यवाद सर। आजच्या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं आपण सर्वांनी इतकी मोठी हजेरी लावली त्याबद्दल आपलं ही संबोधनीच्या वतीनं पुन्हा एकदा माझ्या संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आजचा हा जो दुसरा विषय ठेवलेला आहे आम्ही डॉक्टर आंबेडकर आणि लोकशाही, हा विषय आंबेडकरवाद नवे आकलन यांच्याशी निगडीत आहे। कालचं जे व्याख्यान झालं राष्ट्रवादाची संकल्पना, आज लोकशाही आहे, तर हे सगळे त्या आंबेडकरवादाशी संबंधित आहेत, त्याच्याशी जोडत आहे। खरं तर सुद्धा आपण विचार करतो राष्ट्रवादाचा सुद्धा, लोकशाहीचा सुद्धा, त्यामुळे आपल्याला आंबेडकरवाद म्हणजे काय कळत नाही, सांगता येत नाही, पण त्याच्याशी संबंध आहे। पुन्हा उद्याचं जाती निर्मूलन, पुन्हा तो त्याच्याशी संबंध आहे, बुद्ध धर्म त्याच्याशी संबंध आहे, समाजवाद आंबेडकरवादाशी संबंध आहे। नवं काय आहे, खरं तर लोकशाहीचं सगळं माहित आहे। आता स्मितानं अनेक व्याख्या किंवा अनेक गोष्टी सांगितली, सगळं माहित आहे लोकांना, पण हे जे राष्ट्रवाद, लोकशाही, बुद्धिझम, जाती निर्मूलन आणि समाजवाद हे तेव्हा सगळं मिळून एकत्र येईल आणि त्याचा जर आपण विचार करू फिलॉसॉफी तर ते नवं असणार आहे। तुम्हाला या लोकशाहीच्या व्याख्यानात, कालच्या राष्ट्रवादाच्या व्याख्यानात काही नवं वाटणार नाही, कारण हे पुस्तकातून आहे, सगळ्यांना माहित आहे, तुम्ही वाचलं असेल किंवा तुमच्या सगळ्यात पुस्तकं असतील, ते नवं असणार नाही। पण नवं असेल ते हे असेल की आंबेडकरवाद हा नवा आखलेल, कारण आतापर्यंत कुणी एक असं स्पेशली त्याच्यावर फोकस टाकला नाही, प्रकाश टाकला नाही, आणि त्याच्यामुळं आम्ही हा प्रयोग केलेला आहे। आणि एक निगडीत अशी परस्पराशी निगडीत बांधलेले अशी जे विषय निवडून हे व्याख्यान केलेलं आहे। काल मी म्हटलं होतं की स्वातंत्र्य म्हणून, प्रजासत्ताक म्हणून 60 वर्ष झाली। 60 वर्ष आपल्या देशात लोकशाही नांदते, लोकशाही राज्यप्रणाली जिथं जिथं आहे तिथं संविधान किंवा राज्यघटना लिखित डॉक्युमेंट असतं, लोकशाहीचा कारभार कसा करावा वगैरे, त्यालाही 60 वर्ष झालेली आहेत। तर हे 60 वर्षानंतर आज आपल्या देशात काय चालू आहे, खरं तर लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीचं काय काय आहे, बाबासाहेबांची भूमिका काय, जगभरच्या विविध कन्सेप्ट आणि बाबासाहेबांचं त्यात योगदान किंवा नवीन हे डॉक्टर भालेराव आपल्याला सांगतील। पण मी जो काही वेगळं सांगणार आहे ते हे की आज आपल्याकडे देशात काय चालू आहे।
परवाचा लोकसत्ता जर तुम्ही वाचला असेल, रविवारचा लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे, अध्यक्षीय पद्धत नाही म्हणून, असं ते त्याचं टायटल आहे. मग ते असं म्हणतात की कुठलाही पक्ष काय भारतातला, अगदी बीजेपी पासून, काँग्रेस पासून ते कम्युनिस्टांच्या पर्यंत ज्योती बसूंच्या लिडरशिपचं नावचा उल्लेख केला, सर्वच पक्षांचा उल्लेख करून की प्रत्येक पक्षात एक लीडर असतो, त्याचा चेहरा किंवा त्याचा मुखवटा किंवा त्याचा फोटो वापरून, हे त्याचं नाव वापरून हे सर्व पक्ष मतं मिळवतात. ही अशी ही गोष्ट आहे, प्रत्येक पक्षात अशी गोष्ट आहे. आणि मग हे असं जर असेल व्यक्ती केंद्रित पक्ष, तर मग काय, तर ते म्हणतात की आपला जो पंतप्रधान आहे, म्हणजे भारताचा जो पंतप्रधान आहे, तर तो संसदेचा नेता त्या पक्षाचा असतो. आणि मग निवडणुका जेव्हा लढवतो तर त्या पुन्हा त्याचाच चेहरा आपण वापरतो. तर हे सर्वच आपण म्हणतो पंतप्रधान, पण ते एक व्यक्ती असते ज्याच्या नावानं सगळं चालतं. तर मग अध्यक्षीय पद्धत असायला काय हरकत आहे व्यक्ती केंद्रित अमेरिकेसारखी, असा त्यांनी तिथं प्रश्न केलेला आहे. आणि मग नाहीतर व्यवहारात तर हे सगळं चालू जायला व्यक्ती केंद्रित, असं त्यांचा आर्ग्युमेंट आहे. खरं तर हे आर्ग्युमेंट किती चुकीचं आहे, चुकीचं तर्कशास्त्र वापरतायत ते, किंवा कशासाठी वापरतायत. याच गिरीश कुबेरनी काही दिवसापूर्वी गेल्या आठवड्यात फेक न्यूज बद्दल लिहिलं होतं. आणि आमचा लोकसत्ता, आमचा एक्सप्रेस ग्रुप किंवा हिंदू हे सोडून सगळे वर्तमानपत्र फेक न्यूजवाले आहेत असं त्यांनी म्हटलं होतं, नावं घेऊन लिहिलं होतं. खरं तर मला तर डाऊट असा येतो की लोकसत्तेचा ही जर काय लेख छापला हा अध्यक्षीय पद्धतीचा, ही फेक न्यूजच आहे, फेक न्यूजच आहे. कारण इलेक्शनच्या काळात हा मुद्दा येतोच कसा, हा प्रश्न आहे. हा असा मुद्दा निघतोच कसा, चर्चाच कशी होते, हा काय आता विषय नाही. करत अध्यक्षीय पद्धत असावी की नसावी याच्यावर डिबेट होण्याची, पण तो त्यांनी काढलेला आहे. आणि सर्वांना माहित आहे की बीजेपीची सर्वात पूर्वीपासून भूमिका आहे की अध्यक्षीय पद्धत अमेरिकेसारखी असली पाहिजे, एका व्यक्तीलाच मत दिलं पाहिजे, सगळ्या भारताच्या लोकांनी आपला एकच नेता निवडला पाहिजे, तो अध्यक्ष असतो. तर हे असं आहे. तर हे का आताच का आलं, तर हा मोदी पोलादी पुरुष वगैरे. तर हे फेक न्यूज आहे. आणि अशा फेक न्यूजच्या लोकांनी तत्वज्ञानाच्या किंवा मार्गदर्शनाच्या गप्पा माराव्यात, तर हे चुकीचं आहे. त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की प्रत्येक राजकीय पक्ष, एक घराणेशाही, एक व्यक्ती, एक नेता याच्या मार्ग लागून त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं, अगदी कम्युनिस्ट पक्षाचं सुद्धा. आणि हे सुधारलं पाहिजे. लोकशाहीत असं असता कामा नये, व्यक्ती केंद्रित पक्ष असता कामा नये असं म्हणायला पाहिजे. तसं न म्हणता निष्कर्ष करतात अध्यक्षीय पद्धत असावी. हा केवळ मूर्खपण आहे, ही फेक न्यूज पैसा घेऊन लिहिलेली बातमी आहे. आणि जर लोकांनाही राजेशाही पूर्वी माहिती होती किंवा लोकांनाही राजेशाही आवडते किंवा राजेशाहीला लोक अनुकूल आहेत किंवा होते पिढ्यानपिढ्या, आणि म्हणूनच आताही प्रतिनिधी निवडताना राजकारणाचे लोक किंवा आणखी सगळं असं चालू आहे. तर हे जे आहे लोकांची मानसिकता, मग लोकांची मानसिकता धार्मिक आहे, लोकांची मानसिकता जाती आहे. तुम्ही मग जातींना अधिकृत स्थान देणार का मग घटनात्मक, हाही प्रश्न निर्माण होईल. तर हे फेक न्यूज आहे, त्याचा परिणाम आहे, पैशाची करामत आहे, ही खेळ आहे. याच्यापेक्षा दुसरं याला काही महत्व नाही. आपण पत्र हे एवढं का सांगितलं, तर वर्तमानपत्र वाचून आपण मतं ठरवतो आणि त्यातल्या त्यात लोकसत्ता अलीकडच्या काळात वाचतो, म्हणून हे तपशील. हे अध्यक्षीय पद्धतीचं रडगाणं नेहमी चालू असतं, हे आपल्याला एक मुद्दा झाला. आताच्या म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळात अध्यक्षीय पद्धतीची डिमांड कशी डोकावते किंवा कशी शिरकाव करते, हा एक मुद्दा आहे. दुसरा अधिकृत झालेला भाग मतदारांना नकाराधिकार, उमेदवार नाकारण्याचा अधिकार. खरं तर ही लोकशाहीची किती विसंगत गोष्ट आहे हे काय आपल्याला सांगायला हवं. डॉक्टर बालरावी जेव्हा प्रकाश टाकतील तर ही अशा प्रकारची डिमांड आली आणि ती दबावापोटी मान्य केली गेली आणि ते मान्य झाले. आणखी एक आता जी काही अण्णा हजारे आप वगैरे जे आहेत केजरीवाल यांनी एक उपक्रम सुरू केला. काय असावं, डायरेक्ट लोकशाही असावी, थेट लोकशाही, लोकांचा सहभाग कारभारात असावा. हे शक्य आहे का, हे व्यवहारात शक्य आहे का, किंवा कुठल्या देशात ज्या आहे तिथं ती कशी परिस्थिती आहे, आपला देश कसा आहे आणि तिथं ते चालेल का, तर काय तिथं आहे तर इथं का नको. तर हे जे असे आघाडी लोक आहेत अण्णा हजारे सारखे आणि त्यांच्या भजनी लागलेले केजरीवाल वगैरे सारखे, तर यांनी ही व्यवस्था मोडण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याने ही डिमांड आलेली आहे. थेट लोकशाही, डायरेक्ट लोकशाही.
आत्ताची जी आपली लोकशाही आहे ती संसदीय लोकशाही, प्रातिनिधिक लोकशाही, आपण प्रतिनिधी पाठवून राजकारभार करतो, तर तो त्यांना नको आहे. तर त्यांना लोकांचा सहभाग आहे. लोकांना केवळ बिथरवणं, लोकांच्या मध्ये असंतोष निर्माण करणं, लोकांना सरकारच्या विरोधात निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या मागण्या आल्या. आणखी एक मागणी या ग्रुपने केलेली आहे, राईट टू रिकॉल, आपला प्रतिनिधी परत बोलवण्याचा अधिकार पाहिजे. हे कुठं आहे? ते डायरेक्ट लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. डायरेक्ट लोकशाहीचं जिथं जिथं आहे तिथं हे सर्व असतं. आपल्याकडे आहे का? आपल्याकडे नाही. का नाही? त्याची चर्चा आपल्याला बारगाव सर सांगते. आणखी एक प्रश्न आहे, आपले सुद्धा अनेक मंडळी हे असं मांडत असतात आणि आपल्याला हे पटतं गणित, ते लगेच. आता हे गणित का पटतं? तर त्याचा लोकशाहीशी किती संबंध आहे किंवा आपण किती त्याचा अभ्यास केलेला आहे खरोखर याचाही विचार आपण केला.